सांगली जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यावर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवली असून त्यात मोठं यश मिळालं आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुक्का गुन्ह्यातील परागंदा आरोपीला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक संजूकुमार झाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने मिरज उपविभागात पेट्रोलिंग दरम्यान कारवाई केली आहे. मिरज शहरातील म्हैसाळ रोड उड्डाणपूल परिसरात खात्रीशीर माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. यावेळी मोहम्मद शिराज उर्फ सोहेल अब्बास आगलावणे वय वर्ष 26 राहणार पाटील हौद ब्राह्मणपुरी मिरज या संशयित हालचाली करताना ओळखून ताब्यात घेण्यात आला. तपासात तो मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यातील परागंदा आरोपी असल्याचं निष्पन्न झालं. सदर गुन्हा दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी दाखल असून त्यामध्ये निखिल विलास कलकुटगी राहणाऱ्या मंगळवार पेठ मिरज याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण 15 आरोपी व 2 विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. गुन्ह्यातील आरोपींनी संघटित पद्धतीने गंभीर गुन्हे केल्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटक केलेला आरोपी गेल्या 6 महिन्यांपासून फरार होता. सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील करीत आहेत. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.